गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे। विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रमण को देवा। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने। नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रमण को देवा। आणि मागणे काही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे। नामस्मरण घडो संत समागमे वाहुगाची भ्रमण को देवा। विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यौष्टहस्तचरणा श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु। जय जय माखन चोर महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः प्रथमा नमः। दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार। सद्गुरुदास तुका गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथमा रमण दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रथमा रमण दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जियो धरार्थावतारं कलाकांक तेजो भिकामोदिवक्त्रं खलानीशवादा पणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागल
लागलो निज चरणा देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागमे वाहुगाची भ्रमण को देवा विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रमण को देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा मागणीपर प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तन निरूपणासाठी निवडला विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे तर परात्पर परमात्मा परम राज्य परम रसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं गणपती बाप्पाच्या कृपेनं चालू असलेला बाल कीर्तनकार महोत्सव आणि ज्यांच्यामुळे हा उत्सव चालू आहे असे आदरणीय प्रमोद दादा रणवरे मागच्या वेळीही त्यांनी बाल कीर्तन महोत्सव केला होता आणि आजही सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे म्हणून मी सांगून जाईल अरे पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली दादांनो अरे पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना गुरुचं नाव मुखाने घेऊ नये परंतु मी सांगितलं नाही तर तुम्हाला कळणार नाही माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं आणि चौथा नमस्कार प्रमोद दादांना ज्यांनी कीर्तन करण्याची संधी दिली विठ्ठल सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन आहे कार्यक्रमाचं नियोजन आहे गेली 5 दिवस झालं बाल कीर्तनकार या ठिकाणी येत आहेत आपलं आपलं चिंतन मांडतायत परंतु वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जर विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये 3 कीर्तनकार हे बांधलेले असतात आता तुम्ही म्हणाल असं कधी बघितलंय का एखादे कीर्तनकार दोरीने बांधून आणले मंडपात आल्यावर सोडले भाषा कळतीये ना माझी सर्वांना मी काय बोलते सर्वांना लक्षात येतंय ना हो मग ज्या ज्या वेळी कीर्तनामध्ये मी विठ्ठल विठ्ठल भजन म्हणेल त्यावेळी सर्वांनी तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं जागेत ना सर्व विठ्ठल विठ्ठल मी सांगत होते 3 कीर्तनकार बांधलेले असतात ज्यावेळी सप्ताहाचं सुरुवात होईल पहिल्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला असतो त्याने भगवंताच्या नामाचंच वर्णन करावं मध्ये कुठलाही अभंग घेतला तरी चालतो परंतु आज महत्वाचा दिवस माझ्याकडे आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे जागरचा दिवस मागणीचा दिवस गेली 5-6 दिवस झालं या ठिकाणी आपण सेवा करतोय भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोय तर आपला तेवढा अधिकार निर्माण झालाय की देवाला काहीतरी मागायचं एवढा अधिकार आज आपला या ठिकाणी तयार झालाय म्हणून भगवंताकडे आज आपल्याला मागणी मागायची आहे आणि मागणी मागत असताना आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो श्री संत कोणाचा अभंग आहे जागेत ना सर्व एकनाथ महाराजांचा अभंग आहे एवढं जरी कीर्तन संपेपर्यंत लक्षात ठेवलं ना बास माझं कीर्तन सफल झालं असे समजेल नाद बाबा या कीर्तनातून या अभंगातून भगवान परमात्म्याला मागणं मागतात हे भगवंता अरे अमोल अशा किमतीचा नरदेह तू मला दिला आणि या देहामध्ये चंचल असणारं मन दिलं परंतु हे मन संसारामध्ये न गुंतता संसाराच्या कुठल्याही व्यसनामध्ये न गुंतता अखंड माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही चित्तरूपी मन तुझ्या पायाशी अखंड विलीन राहील असं काहीतरी मला मागणं दे माझी इच्छा आहे माझं चंचल मन अखंड तुझ्या चरणावरती स्थिर राहावं एवढंच मागणं मागून बाबा थांबत नाहीत पुढे मागणं मागतात माझ्या मुखाने तुझं नामस्मरण घडू दे बरं फक्त नामस्मरण
संतांच्या संगतीमध्ये घडू दे. इतर जो काही भ्रम आहे, इतर संसारातली जी माया आहे, त्या मायेमध्ये माझं मन न गुरफटता देवा दिलाय ना नरदेह, सुंदर असे पाय दिले, पायाने तीर्थयात्रा घडू दे. मुख दिला, मुखाने तुझं नामस्मरण घडू दे. एवढंच मागणं, अनेक मागणे काही नाही देवा देवा, एवढंच मागणं मागतो रे. काय मागणं मागतो? माझं चंचल मन तुझ्या चरणाशी स्थिर राहू दे. विठ्ठल विठ्ठल आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली दादांनो. बरेच कीर्तनकार आले, कीर्तन करून गेले, परंतु कीर्तन म्हणजे काय आज मी तुम्हाला सांगून जाईल. कीर्तन नेमकं का करावं? अरे डोळे तलाव नसतात तरी ते भरून येतात. डोळे तलाव नसतात तरी ते भरून येतात. ओठ कापड नसतात तरी ते शिवले जातात. निसर्ग बायको नाहीये तरी रुसला जातोय. वातावरण माणूस नाहीये तरी बदलला जातोय. आणि बदललेल्या माणसाला पुन्हा बदलून समाजामध्ये आणण्यासाठी केलं जातं त्याचं नाव कीर्तन. विठ्ठल विठ्ठल आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली. बरं, ज्यांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडला, त्यांचा अधिकार जर बघायला गेलं, नादबाबांचा अधिकार जर बघायला गेलं, तर ज्यानं संपूर्ण विश्वाची निर्मिती केली असा असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, एवढा मोठा तो भगवंत त्या संतांच्या घरी चाकरी करतो. त्या संतांचं नाव आहे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला, लक्ष देऊ नाही का, एकनाथ महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला आढळून येतो. पहिला संगम म्हणजे ते शांत आहेत, दुसरा संगम म्हणजे ते श्रीमंत आहेत, आणि तिसरा संगम म्हणजे ते संत आहेत. नाथबाबांच्या जीवनामध्ये शांती दिसून येते. किती शांत आहेत माझे नाथबाबा? तर यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अहो 108 वेळा माणूस अंगावरती थुंकला तरी सुद्धा त्याला दंडवत, त्यालाच धन्यता माझे नाथबाबा देतात. एवढी शांतता अंगामध्ये आहे. श्रीमंतीचा जर विचार केला तर एक वेळचा प्रसंग आहे. नाथबाबांच्या वाड्यामध्ये 4 चोर चोरी करण्यासाठी आले. चोरी करण्यासाठी आले. आता त्यांच्या घरामध्ये सोनं एवढं होतं, त्या 4 चोरांनी एवढे गठुडे भरून घेतले, सोन्याचे गठुडे भरून घेतले. बरं, परंतु आता 4 जण होते. गठुडं एकमेकाला उचलून दिलं. 3 जणांच्या डोक्यावरती गठुडं गेलं, परंतु एकाला उचलताच येईना. काय करावं, काहीतरी गडबड झाली. नाथबाबा जागे झाले, वाड्यात आले, चोर पळू लागले. नाथबाबा म्हटले, थांबा, अरे कुठे चालले? मी उचलून देतो म्हणे सोन्याचं गठुडं. नाथबाबांनी सोन्याचं गठुडं चोराच्या डोक्यावरती उचलून द्यावं, एवढी श्रीमंती नाथबाबांच्या घरी आहे. नाथबाबांच्या पत्नीचा साडीचा विचार जर केला ना दादांनो, त्या काळची 36,000ची पैठणी नाथबाबांची बायको दररोज घरी वापरत होती. त्या काळची एवढी श्रीमंती नाथबाबांच्या जीवनामध्ये आहे, नाथबाबांच्या घरी आहे. आणि तिसरा संगम जर विचार केला, संत भरपूर आहेत, परंतु शांती ब्रह्म ही पदवी कोणाला असेल तर पैठणचे श्री क्षेत्र शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना शांती ही पदवी आहे. म्हणून ज्यांचा अभंग आपण आज सेवेकरिता निवडला, त्यांचा अधिकार सामान्य नाहीये. त्यांचा काय अधिकार आहे? अरे जगाच्या मालकानं त्यांच्या घरी चाकरी करावी. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, पाणी जागर चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंदी त्यांचे पाये, अनन्य भक्ती भावे निरावंदी त्यांचे पाये. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या
ज्यांच्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाय, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, अरे 15 वर्ष नाही, 36 वर्ष माझ्या भगवान परमात्म्यानं ज्या नाथरायांच्या घरी चाकरी केली दादांनो, त्या नाथांचा अधिकार सामान्य असेल का? त्यांचा अधिकार देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणून देवाने त्यांच्या घरी चाकरी केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तेच असणारे नाथ बाबा आज भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. मागणी तर सर्वजण मागतात हो, परंतु काही जण म्हणतील ताई काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो, हे तत्व संत महात्म्यांचं आहे. संत भगवंताकडे काही मागत नाहीत, परंतु तुम्हाला सांगून जाईल काही मागणं हे उचित आहे आणि काही मागणं हे अनुचित आहे. आता आपण सर्वजण संसारी व्यक्ती आहोत, आपलं मागणं काय असणार? माझ्या पोराचं खरूज नीट होऊ दे, माझ्या लेकीला मुलगा होऊ दे. आपले थोडक्यात मागणं, आपलं मागणं कीर्तनात सांगण्यासारखं असतं तर मी इथं उभं राहिले नसते. ते आपलं मागणं झालं. आपण संसारिक व्यक्ती आहोत, परंतु नाथ बाबांचं मागणं आहे. नाथ बाबा भगवंताकडे मागणी मागतात. भगवंता, अरे सुंदर असा नरदेह तुम्हाला दिलेला आहे भगवंता, परंतु देत असताना त्यामध्ये चंचल असणारं मन दिलं. बरं मन किती चंचल आहे? भगवान परमात्मा सांगतात, चंचलम ही मन कृष्ण प्रमाधी बलवध्रुवम. अर्जुनाला ज्ञान सांगताना भगवंत सांगतात मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. तुकोबाराय सांगतात, तू का माने मन चंचल, तू का माने मन चंचल, तू का माने मन चंचल, तू का माने मन चंचल. हाती येई गुरु. भगवंता मला हे तुझ्या चरणाजवळ जागा दे माझ्या या मनाला, कारण मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. आता इथं बसल्या बसल्या सर्वजण न सांगता पंढरीची वारी करून इथं आले असतील, काही घरी जाऊन गेले असतील, घरी जाऊन परत माघारी आले असतील. आले का नाही मला माहित नाही, तुमचं तुम्ही बघा. म्हणजे काही एवढे चंचल आहे, एवढं मन चंचल आहे, लगेचच्या लगेच कुठं भटकून परत जाग्यावरती येतंय. मग चंचल असणाऱ्या मनाला म्हणतात तुझ्या चरणाजवळ जागा दे. बरं मन किती चंचल आहे? एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. एक वारकरी बाबा वारीला निघाले. वारीला निघत असताना त्यांना भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर आता काय खावं त्यांना प्रश्न पडला. उन्हाचा दिवस, ऊन होतं भरपूर, उन्हाळ्याचे दिवस होते, परंतु पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन तर घ्यायचंय, परंतु भूक खूप लागली. आता काय करावं? इकडं तिकडं बघितलं तर त्यांना एक आंब्याची वनराई दिसली. आंब्याची वनराई दिसली. बाबा त्या ठिकाणी चलत गेले. चलत गेल्याच्या नंतर एक खाली पडलेला आंबा उचलला. तो आंबा खाणार, तोच तिथला एक माळी होता. त्याने बघितलं याने आंबा उचलला, त्याने काठी आणली, बाबांना मारलं. मला सांगा, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. मला सांगा, आंबा पाहिला कुणी? आंबा पाहिला डोळ्याने, वारकऱ्याने आंबा त्याच्या डोळ्याने बघितला. आंबा बघितला वारकऱ्याने. चालत कोण गेलं? पाय गेले. खाल्ला कुणी आंबा? तोंडाने खाल्ला. चव कोणाला कळाली? जिभेला कळाली. मार कुणी खाल्ला? पाठीने खाल्ला. बरं आंबा खावा ही इच्छा कुठं निर्माण झाली? मनामध्ये. मग मनामुळे जर एवढा कार्यक्रम होत असेल, मला सांगा मन किती चंचल आहे. आणि हेच असणारं मन अखंड तुझ्या चरणाजवळ माझं स्थिर राहू दे, कारण की माझा जन्म संसारातला आहे आणि संसारामधले जर व्यसनाचा विचार जर केला भगवंता, तर संसारामध्ये एवढे व्यसन आहेत. आता व्यसन जर नाव काढलं तर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती दारूचं व्यसन. दादांनो, दारू वाईट आहे. आलोय संसारामध्ये, आलोय जन्माला. अरे भगवंताने नरदेह दिला, त्याचं चिंतन करणं आद्य कर्तव्य आपलं आहे. परंतु आपण ते न करता संसारातली जी माया आहे, संसारातले जे व्यसन आहेत, त्यामध्ये दारूचं एक व्यसन आहे. अरे तुम्हाला दारूच प्यायची ना, एक गोष्ट सांगून जाईल, दारूच प्यायची ना, अवश्य प्या. अरे जाम कर जाम पीने से क्या फायदा? अरे जाम कर जाम पीने से क्या फायदा? सुबह पी तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी. प्यायची ना दारू प्या, कारण की दारू एवढी वाईट आहे. आतापर्यंत दारूने कुठल्याही कुटुंबाचं चांगलं झालं
नाही, लाखो करोडो उद्ध्वस्त झाली कुटुंब, एवढी दारू वाईट आहे. एक वेळी आम्ही कार्यक्रम केल्याच्या नंतर रिटर्न घरी जायचं होतं. आमची गाडी घरी चालली, कीर्तन केलं आम्ही, आणि एक बाबा आमच्या गाडीला आडवे पडले. गाडीला आडवे पडल्याच्या नंतर आम्ही विचार केला, काय हे आडवे पडले. आम्ही गाडीतून खाली उतरलो, त्यांना विचारलं, बाबा काय झालं? ते म्हटले, ताई मला सरळच होता येईना. मी बाथरूमला गेलो आणि मला सरळच होता येईना. आता म्हटलं काहीतरी दुखत असेल. आम्ही उचललं, गाडीत टाकलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर अहो जेवढा खर्च लागेल तेवढा घ्या, परंतु या बाबांना ठीक करा. आता बाबांचे सर्व रिपोर्ट आले. डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले आणि म्हणले, महाराज याला काहीच झालं नाही. आम्ही म्हणलं, अहो डॉक्टर यांना सरळ होता येईना आणि तुम्ही म्हणता याला काहीच नाही झालं. अहो डॉक्टर म्हटले, महाराज हे एवढं दारू पिलंय, दारूच्या नशेमध्ये बाथरूमला गेलं आणि शर्टची गुंडी पॅन्टच्या हुकमध्ये गुतवली. मला सांगा याला सरळ तरी कसं होता येईल? क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया रे. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया रे. क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. सुंदर असं पद आहे या ठिकाणी. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया रे. क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. करायचं होतं एक परंतु केलं एक. दिलाय ना भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह. दारू पिऊ नये दादांनो, दारू वाईट आहे. दारूचं व्यसन बाबांना वाटलं, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना वाटलं संसारामध्ये मूळ जे व्यसन आहे ते दारूच आहे. हे माझ्या अंतकरणामध्ये चिटकूनच देऊ नको भगवंता. आता या ठिकाणी संसारामधलं नवीन व्यसन आलंय मोबाईलचं. ज्याच्याकडे बघाव त्याच्याकडे सारखा मोबाईलच. एवढ्यापासून तर एवढ्यापर्यंत सगळ्यांकडे मोबाईलच. आणि त्यातली त्यात लहान पोरांकडे मोबाईल जर म्हटलं ना, अगं एवढे चॅप्टर ते पोरं, एवढे चॅप्टर जेवढं त्याच्या बापाला कळत नाही तेवढं त्याला त्या मोबाईल मधलं कळतंय. एक लहान पोरं एवढे चॅप्टर. अहो एक 10वीचा विद्यार्थी, त्याचा होमवर्क अनकम्प्लीट होता म्हणून गुरुजींनी विचारलं, बाळा अरे माऊली ज्ञानोबा यांनी 16 वर्षाचा असताना ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुझा होमवर्क कंप्लीट नाही. तो म्हटला, सर माऊली ज्ञानोबा यांनी 21 वर्षाचा असताना समाधी घेतली, तुम्ही आणखी इथंच. एवढे चंचल असतात दादांनो लहान पोरं, फार वाईट. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, थोडासा वेळ होता, म्हटलं बातम्या बघावं. त्या पोराला म्हटलं, अरे बाळा तिथं छोटं मुलगा ते कार्टून बघत होतं, मला काही समजना पण त्यातलं यंगाड काहीतरी होतं. म्हटलं बाळा बातम्या लाव. ते म्हटला अजिबात जमणार नाही. आपलं म्हटलं शांतच राहा. त्याला विचारलं, त्याच्या आईने तेवढ्यात त्याला आवाज दिला. म्हटलं ते पोरग पळतच गेलं आणि तो रिमोट मला तिथं दिसला. मी रिमोट घेतला, 10 तास बटन दाबीत होते मी, चॅनलच बदला ना. आलं ते पोरगन, त्याला विचारलं, का रे बाळा तुमच्या टीव्हीला एकच चॅनल आहे का? तो म्हटला, नाही मला माहित होतं, मी गेलो का तुम्ही बटन दाबणार म्हणून मी शिलच काढून घेऊन गेलो. विठ्ठल 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 विठ्ठल
भरपूर असतात आणि त्यातली त्यात मोबाईल आलाय ना दादा, नो मोबाईलने माणसं वेडी झाली. एक माणूस त्या चेष्टीत बसलं, तिथंच उतरलं आणि परत त्या चेष्टीत बसलं. मोबाईलने वेडी झाली लोक दादा. म्हणून मोबाईलचं व्यसन एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे. नाथ बाबा म्हणतात संसारामध्ये खूप व्यसन आहेत. भगवंता अरे संसारामध्ये खूप व्यसन आहेत. आधीच तर संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई. नाथ बाबा सांगतात भगवंता आधी तर मला संसार करायचाच नव्हता, परंतु आलोय ना संसारामध्ये, मग संसारामधले जे व्यसन आहेत त्या व्यसनामध्ये माझं मन न गुरफटता अखंड तुझ्या चरणाजवळ राहू दे. अभंगाचं प्रथम चरण. माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. माझे मन लागो तुझे चरणी. देवा 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 माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी लागो पडो संसार व्यसनी पडो ओ संसार व्यसनी पडो संत समागम. संत समागम. स्मरण करो संत समागम. स्मरण करो संत समागम. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो देवी. संसार व्यसनी पडो देवी. माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो देवी. संसार व्यसनी पडो देवी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो दे. नाथ बाबा भगवंताला मागणं मागतात. द्यायचंच असेल ना माझ्या चंचल मनाला तुझ्या चरणाजवळ जागा दे. एवढं मागणं मागून नाथ बाबा थांबत नाही. अरे भगवंता एवढंच मागणं मागत नाही, आणखी तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. नामस्मरण घडो संत समागमे. माझ्या मुखाने अखंड तुझं नाव येऊ दे. कारण की देवा अरे माझा जन्म कलियुगातलाय. माझा जन्म कलियुगातलाय आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन काय आहे ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव आहे. म्हणून ते नाव माझ्या मुखाला येऊ दे. कारण भगवान परमात्म्याचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे दादांनो. आपला जन्म कलियुगामध्ये झालाय. कलियुगामध्ये जर वाटत असेल की या देहाचा उद्धार व्हावा तर कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देई भेटी. वाटत असेल ना तो भगवंत आपलासा व्हावा तर एकच करायचं, सतत त्याचं नामस्मरण करायचं. बरं सांगून जाईल त्याचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये भगवंताचं नाव किती श्रेष्ठ आहे एका क्षणात सांगून जाईल. महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवंताकडे आले.
महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता अरे महाभारत संपलेलं आहे, आता येणारा युग कोणता आहे, येणाऱ्या युगामध्ये काय होणार आहे आणि येणाऱ्या युगामध्ये श्रेष्ठ काय आहे हे आम्हाला सांग. त्यावेळेस भगवान परमात्म्यांनी 5 पांडवांना सांगितलं, हे बघा येणारा युग कोणता आहे, या युगामध्ये काय होणार आहे, या युगामध्ये श्रेष्ठ काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही तर प्रत्यक्ष दाखवणार म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने 5 पांडवांना सांगितलं, हे बघा 5 दिशेने जा, तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील, ते आश्चर्य बघा आणि माझ्याकडे या, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो. सांगितल्याप्रमाणे 5 पांडव 5 दिशेने गेले. 5 दिशेने गेल्याच्या नंतर ज्येष्ठ पांडव धर्मराजा त्यांनी आश्चर्य पाहिलं. धर्मराजांनी पाहिलं, अरे भगवंताचं वाहन असणारा गरुड, त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले होते, परंतु गरुडाच्या मुखामध्ये मांसाचा तुकडा होता. धर्मराजांना आश्चर्य वाटलं. धर्मराजा म्हणतात, अरे भगवंताचं वाहन गरुड, मुखामध्ये मांसाचा तुकडा आणि पंखावरती वेद लिहिलेले, हे कसं आश्चर्य आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनानं बघितलं, अरे नुकती वेलेली गाय आहे, त्या गायीचं वासरू जसं उभं राहिलं की त्यानं आपल्या जन्मदात्या आईला लात मारली. अर्जुनाला आश्चर्य वाटलं, अरे हे काय, नुकती वेलेली गाय आहे आणि त्या गायीचं वासरू जसं उभं राहिलं की त्यानं आपल्या मायला लात मारली. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. तिसरं आश्चर्य पाहिलं भीमदादांनी बघितला 2 तोंडाचा हत्ती. भीमदादा म्हणतात, अरे भगवंता कसलं हे आश्चर्य, एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये 2 तोंडाचा हत्ती बघितला नाही आणि हे कसलं आश्चर्य. त्यांना आश्चर्य वाटलं. 3-4 नंबरचं आश्चर्य पाहिलं नकुलने बघितलं की अगदी जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत, अगदी शेजारी 2 त्या विहिरी आहेत, परंतु त्यांच्यामध्ये डिफरंट एवढा आहे, फरक एवढा आहे, एका विहिरीचं पाणी अगदी तुडुंब भरून चाललंय परंतु ते पाणी खारट आहे आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे परंतु ते पाणी गोड आहे. त्यांना आश्चर्य वाटलं. शेजारी 2 विहिरी आणि दोघींमध्ये एवढा फरक. 5 नंबरचं आश्चर्य पाहिलं सहदेवांनी. सहदेव रस्त्याने जात होते. रस्त्याने जात असताना त्यांना एक डोंगर दिसला. सहदेवांनी वरती बघितल्याच्या नंतर सहदेवांच्या अंगावरती एक खूप मोठा दगड येत होता. एवढा मोठा तो दगड होता, ज्यावेळी सहदेवांनी तो दगड पाहिला त्यांना वाटलं, हा दगड जर माझ्या अंगावरती पडला तर मी जागीच गतप्राण होईल, आता माझं काही खरं नाही, माझा अंतकाळ जवळ आला. सहदेवांनी बघितलं आणि सवयीप्रमाणे अचानक भगवंताचं नाव मुखाला आलं आणि तो मोठा दगड एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीनं थांबला. त्यांना आश्चर्य वाटलं. 5 भावंड भगवंताकडे गेले. भगवंताकडे गेल्याच्या नंतर धर्मराजा सांगतात, भगवंता अरे कसलं युग आहे येणार, या युगामध्ये नेमकं काय होणार आहे. मी आज असं आश्चर्य पाहिलं की अरे भगवंता तुझं वाहन असणारे गरुड देव, त्यांच्या पंखावरती वेद लिहिलेले होते परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा होता. त्यावेळेस भगवान परमात्मा गालामध्ये हसले आणि सांगितलं, हे बघ धर्मा, अरे धर्मा येणारा युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत, गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणार परंतु मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्या हातून घडणार आहे. येणाऱ्या युगामध्ये अशी माणसं जन्माला येणार आहेत. दुसरं आश्चर्य पाहिलं होतं अर्जुनानं सांगितलं, भगवंता अरे नुकती वेलेली गाय आहे आणि त्या गायीचं वासरू जसं उभं राहिलं की त्यानं आपल्या हात मारले. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, अरे येणारा युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. अरे जन्मदात्या आई बापांनी कितीही चांगले संस्कार लावू द्या, कितीही जीव लावू द्या, परंतु म्हातारपणी ज्या आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवायचं तर तीच मुलं म्हातारपणी आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवणार आहेत. अशी मुलं कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. येणारं युग हे कलियुग आहे. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं भीमदादांनी सांगितलं, भगवंता अरे एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं, त्या महाभारतामध्ये 2 तोंडाचा हत्ती काही बघितला नाही आणि आज मी 2 तोंडाचा हत्ती बघितला.
भगवान परमात्म्याने सांगितलं, हे बघ भीमा, अरे येणारं युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. प्रचार एकाचा करणार, मत दुसऱ्यालाच देणार आणि पैसा तिसऱ्याचाच खाणार. म्हणजे दोन तोंडाने बोलणारी माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार. एका माणसाची तोंडावरती स्तुती करणार, परंतु तो माणूस दोन पाऊल पुढे जाऊ द्या, त्याची निंदा केल्याशिवाय हे लोक राहणार नाही. एवढी वाईट माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार. अशी माणसं कलियुगामध्ये जन्माला येणार. 4 नंबरचं आश्चर्य पाहिलं होतं नकुलने. नकुल म्हणतो, भगवंता, अरे जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी बघितल्या. एकीचं पाणी तुडुंब भरून चाललं होतं, परंतु ते पाणी खारट होतं, आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी होतं, परंतु ते गोड होतं. भगवान परमात्म्याने नकुलला उत्तर दिलं, अरे हे बघ नकुला, अरे येणारा युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. नास्तिक पापी माणसं भरपूर राहणार आहेत, परंतु संत महात्मे थोडेच असणार आहेत, गोड असणार आहेत, परंतु संपूर्ण विश्वाचा उद्धार ते करून देणार आहेत. येणार कलियुगामध्ये असं होणार आहे. 4 भावंड शांत झाली. शांत झाल्याच्या नंतर 5 नंबरचं आश्चर्य पाहिलं होतं सहदेवांनी. सहदेव म्हणतात, भगवंता, अरे भगवंताच्या तोंडाकडे बघितलं आणि म्हटलं, भगवंता, अरे रस्त्याने जात होतो, रस्त्याने जात असताना एक डोंगर दिसला. त्या डोंगराच्या सहज वरती बघितलं तर खूप मोठा दगड माझ्या अंगावरती धावून येत होता. भगवंता, असं वाटलं होतं की मी जागीच गतप्राण होईल रे. माझा अंतकाळ जवळ आला, मी जिवंत राहत नाही. परंतु भगवंता, काय झालं काय माहित, तुझं नाव अचानक माझ्या मुखाला आलं आणि तो एवढा मोठा दगड एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीनं थांबला. भगवान परमात्म्याने सहदेवाला उत्तर दिलं, अरे सहदेवा, येणारं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कितीही पापी माणसं जन्माला येऊ दे, कितीही वाईट वृत्तीची माणसं जन्माला येऊ दे, परंतु त्यांचं कितीही मोठं पाप असलं, कितीही मोठं संकट असलं, तर त्यांनी अंतःकरणापासून एकदा जरी माझं नाव मुखाला घेतलं ना, कितीही मोठं पाप असू दे, कितीही मोठी त्यांच्यावरती संकट असू दे, ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग कलियुगामध्ये एवढं श्रेष्ठ नाव त्या भगवान परमात्म्याचं आहे. मग आपलं आद्य कर्तव्य आहे की त्याचे करीन चिंतन, का तर जेने हा जीव दिला दान. भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला नरदेह दिला, दान दिला. दान या शब्दाचा अर्थ काय? जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मी खाली बसते. मला कसं कळणार मी काय बोलते, तुम्हाला समजतंय का नाही? दान या शब्दाचा अर्थ काय? फुकट. मला सांगा, आता कुणी कोणाला साधी चुन्याची पुडी सुद्धा फुकट देत नाही. आमच्या इकडे तर नाही देत, तुमच्या इकडं म्हणजे जवळजवळ तुमचं आमचं सारखंच आहे. आमच्या तिकडं माणसं मेल्यावर जाळतात, इथं तसंच आहे ना. हा, म्हणजे जवळजवळ तुमचं आणि आमचं सारखंच आहे. अरे कलियुगातले माणसं चुन्याची पुडी फुकट देत नाही. त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला फुकट दिला दादांनो. मग त्याचं चिंतन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मग नाथ बाबा सांगतात, भगवंता, अरे कलियुगामध्ये जन्म मिळालाय, कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन तुझं नामस्मरण आहे, ते सतत माझ्या मुखाला येऊ दे. परंतु नामस्मरण करत असताना फक्त नामस्मरण नाही तर संतांची संगती मला होऊ दे आणि संतांच्या संगतीमध्येच नामस्मरण घडू दे. कारण की देवा, अरे जरी कलियुगामध्ये तुझं नाव श्रेष्ठ असलं तरी एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर भेटायचं म्हटलं तर त्याच्या पियेची गाठ पियेला भेटावं लागतं आणि नंतरच त्या मोठ्या व्यक्तीची भेट आपल्याला होते. अगदी तसंच माझ्या भगवंताचं आहे. वाटत असेल देव मला प्राप्त व्हावा तर मला सांगा, आमदार खासदाराची भेट, पियेची भेट घेतल्याशिवाय होत नाही. ते सामान्य माणसं आहेत. अहो, विश्व निर्माण केलं माझ्या भगवंतानं, मग त्याची भेट काही सहजासहजी होईल का? नाही होऊ शकत. भगवंताची जर प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. नाथ बाबा सांगतात, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तो भगवंत जर आपलासा व्हावा अशी इच्छा असेल तर संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय भगवंत भेटू शकत
नाही. मग संतांची एकदा जर का आपल्यावरती कृपा झाली रे झाली तर योग याग जप तप करून जो भगवंत सहजासहजी कोणाच्या स्वप्नातही जात नाही तो असणारा भगवंत संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपोआप प्राप्त होतो. एक सुंदर असं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सांगून जाईल. यशपाल नावाचा डाकू होता. यशपाल नावाचा डाकू होता. अरण्यामध्ये राहायचा आणि त्याचं एकच काम होतं. मला सांगा, आपल्याकडचे डाकू लोक भगवंताचं नामस्मरण करतात का चोऱ्या माऱ्या करतात? चोऱ्या माऱ्या करतात. त्या यशपालाचं एकच काम होतं, अरण्यामध्ये बसायचं आणि येणारी जाणारी जे गृहस्थ आहेत का त्या गृहस्थांना लुटायचं, त्यांना मारायचं. परंतु यशपालाच्या जीवनामध्ये दोन नियम होते. पहिला नियम म्हणजे रस्त्याने एखादा वाटसरू भेटला की त्याला पहिला प्रश्न विचारायचा, अरे तुला पंढरपूर माहितीये का? जर त्या गृहस्थाने सांगितलं हो मला पंढरपूर माहित आहे. दुसरा प्रश्न, तुला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहित आहे का? जर म्हटले हो मला पंढरी देखील माहित आहे आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा देखील माहित आहे, अशा व्यक्तीच्या चरणावरती यशपाल लोटांगण घालायचा आणि त्यांना पुढे वाट रिकामी करून द्यायचा. आणि बाय चान्स एखाद्याला जर विचारलं पंढरपूर माहितीये? नाही माहिती. पांडुरंग परमात्मा माहितीये? नाही माहिती. अशांना म्हटलं यशपाल हाणायचा, मारायचा, त्यांच्याकडचं सर्व लुटायचा आणि लात मारून हाकलून द्यायचा. एवढेच दोन नियम जीवनामध्ये होते. एक वेळचा प्रसंग आहे. यशपाल अगदी आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करता करता त्यांचं तेवढंच काम होतं, लोक लुटायचे आणि घरच्यांचं पोट भरायचं. एक दिवस बायकोने सांगितलं घरामध्ये एक शितई अन्नाचं शिल्लक नाही, काहीतरी करा. मग हे अरण्यामध्ये गेले, वाटसरूची वाट बघू लागले. वाट बघत असताना दिवस गेला परंतु गिराईक भेटलं नाही. वाट बघितली परंतु गिराईक भेटलं नाही. एकही गिराईक यशपालाला भेटलं नाही. विचार केला, आता जर गिराईक आलंच नाही तर काय करणार? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार? त्यांना काय खाऊ घालणार? त्यांना काय पिऊ घालणार? असं अंतःकरणामध्ये वाटत होतं. अगदी त्याच क्षणी माझ्या माऊली ज्ञानोबारायांची आणि नामदेवरायांची दिंडी त्या रस्त्याने चालली होती. अरे टाळ माहित नव्हता, मृदुंग माहित नव्हता, दिंडी म्हणजे काय हे यशपालाला माहित नव्हतं. अचानक कानावरती कसला तरी आवाज येतोय म्हणून यशपाल लगबगीने त्या वाटेने निघाला. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले, समोर आले आणि दिंडीमध्ये सुंदर असं भजन माझे माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय म्हणत होते. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 माझा. सर्वांनी टाळी वाजवायची. मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 माऊली ज्ञानोबारायांच्या दिंडीमध्ये आणि नामदेवरायांच्या दिंडीमध्ये विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
देवाचा. यशपालानं भजन ऐकलं. भजन ऐकल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबा रायांना सांगितलं, तुम्ही कोण, कुठं चालला, कुठून आलात? माऊली ज्ञानोबा राय म्हटले, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला चाललोय. अरे यशपालाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे आतापर्यंत ज्या पांडुरंग परमात्म्याचं नाव सर्वांना विचारत होतो, ज्याची पंढरी सर्वांना विचारत होतो, हे लोक तर तिथंच चाललेत. त्यांना प्रश्न केला. आता दिंडीमध्ये भरपूर लोक होते. यशपालाला वाटलं एखाद्याला तरी पंढरपूर माहित नसेल, एखाद्याला तरी पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहित नसेल, मी त्याला लुटेल आणि घरी नेईल, त्याचं काही असेल ते लुटेल, त्याला घरी नेईल आणि मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेन. आणि सहज चालता चालता माऊली ज्ञानोबा रायांना आणि नामदेव रायांना प्रश्न केला, अरे पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहितीये का, पंढरपूर माहितीये का? माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, हो अरे आम्ही तिकडेच चाललोय. थोडेसे शांत झाले आणि म्हटले, आता हे पंढरीला चाललेत, जरी मी पंढरीचा पांडुरंग परमात्मा बघितला नाही, त्याचं नाव मला माहित नाही, एवढं जरी नसलं, परंतु यांची तर भेट झाली ना, त्यांना विचारतो, त्यांना विचारपूस करून पंढरपूरचा पत्ता घेतो. पांडुरंग परमात्मा नेमका आहे कसा, दिसतो कसा, काय करतो, हे त्यांना विचारतो. अरे माऊली ज्ञानोबा रायांना विचारलं, तुमचं नाव काय? माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, माझं नाव आहे ज्ञानदेव. असं म्हटल्याच्या नंतर यशपाल म्हणतो, हो भगवान परमात्म्याला जर विश्रांतीची गरज असली तर संपूर्ण विश्व सोडून माझा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ज्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये विश्रांतीसाठी जातो, त्या आळंदीचे ज्ञानोबा राय तुम्हीच का, ज्यांनी जड भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्या आळंदीचे ज्ञानोबा राय तुम्हीच का? माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, हो तो ज्ञाना मीच. दुसरा प्रश्न नामदेव रायांना विचारला, तुम्ही कोण? ते म्हणतात, माझं नाव नामदेव आहे. अरे 7 वर्षाचा असताना भगवंताने ज्यांच्या हातून नैवेद्य खाल्ला, ते नामदेव राय तुम्हीच का? नामदेव राय म्हटले, हो अरे तो नामा मीच. आनंद झाला. अरे एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, ज्यांच्याशी भगवंत बोलला त्यांची भेट झाली, त्यांच्या चरणावरती यशपालानं लोटांगण घातलं आणि एक विनंती केली, माऊली ज्ञानोबा राय, अहो माझ्या घरी या, माझ्या घरी येऊन थोडासा चहा पाणी करा, नाश्ता करा, भोजन करून माझ्या घरून जा, एवढीच माझी इच्छा आहे. अरे संत होते संत, संतांचं अंतकरण, ज्यांच्या अंतकरणामध्ये अखंड दया, क्षमा, शांतीचा वास आहे, ते संत आहेत. अरे संतांना सर्व सारखेच आहेत, सामान्यच आहेत सर्वांना, राजा असो किंवा रंक असो, सर्वांना सारखीच त्या ठिकाणी संतांच्या चरणाजवळ जागा असते. संत म्हटले, काही हरकत नाही, तुमच्या घरी येतो. वाजत गाजत दिंडी यशपालाच्या घरी गेली. यशपालाच्या घरी दिंडी गेली आणि पत्नीला सांगितलं, सुंदर असा स्वयंपाक बनव, कारण की संत घरी जेवायला आले. पत्नीच्या डोळ्यातून पाणी आला. हो घरामध्ये एक शीतही अन्नाचं शिल्लक नाहीये आणि तुम्ही म्हणतात, अहो तुम्ही म्हणतात यांना नाश्ता कर, जेवण कर, परंतु घरामध्ये एक शीतही अन्नाचा शिल्लक नाही, काय देऊ? यशपाल म्हटला, अगं काळजी करू नको, यांना गुळ पाणी दे, तोपर्यंत मी एखादा गृहस्थ लुटतो आणि धन धान्य आणतो, मग संतांना जेवू घाल. म्हटली ठीक आहे. संतांना गुळ पाणी दिलं. तोपर्यंत यशपाल अरण्यामध्ये आले. अरण्यामध्ये आल्याच्या नंतर गिराईकाची वाट बघताय, आता तरी कोणी येईल, नंतर तरी कोणीतरी येईल. त्यांना पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आणि पंढरी माहित नसेल, त्यांना मी लुटेल आणि घरी जाऊन धनधान्य आणीन. 12 वाजले, 3 वाजले, 5 वाजले, तरी एकही गृहस्थ सापडला नाही. आता मात्र यशपाल रडू लागला. अरे भगवंता, अरे जीवनामध्ये जर 2 नियम पाळले असले, तुझं नाव आणि पंढरी ज्याला माहित आहे ना, त्याला मी कधी लुटलं नाही रे भगवंता. आज खूप मोठं संकट आलंय. योग याग जप तप करून संतांची संगती होत नाही. ते संत माझ्या घरी जेवायला आलेत आणि त्यांना भोजन देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. काय करू भगवंता? अरे काय करू भगवंता? भगवान परमात्म्याची मूर्ती थरथर कापू लागली. भगवान परमात्मा विटेवरून खाली आले. रुक्मिणी मातेने हात धरला. अहो डाकू आहे तो, लुटमार केलेली आहे, काय करायचं? तुम्ही त्याच्या घरी का जाताय? मदतीला धावून जाऊ नका. अग संतांना पंगत द्यायची आहे, संतांना पंगत द्यायची आहे आणि मी कसा नको जाऊ?
असा प्रश्न केल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्म्यानं अरे ज्यानं संपूर्ण विश्वाची निर्मिती केली तो भगवंत, त्या भगवंतानं श्रीमंत सावकाराचं रूप धारण केलं. माझ्या भगवंतानं श्रीमंत सावकाराचं रूप धारण केलं, रत्नजडित अलंकार धारण केले, दाही बोटांमध्ये सुवर्णाच्या अंगठ्या घातल्या, रत्नजडित सुवर्णाच्या रथावरती स्वार होऊन माझा भगवंत त्या ठिकाणी अरण्यात निघाले. श्रीमंत सावकाराचं रूप भगवंताने घेतलं, अरण्यामध्ये गेले. आता काहीतरी आवाज झाला म्हणून यशपाल जागा झाला, रडत होता, भगवंताची विनवणी करत होता आणि तेवढ्यात कसला तरी आवाज येतोय म्हणून मागे बघितलं तर श्रीमंत सावकार दिसला आणि हा काय सुवर्णाचा रथ. याला आनंद झाला. भगवंताच्या समोर यशपाल गेले, यशपाल भगवंताच्या समोर गेले, अरे चाकू काढला आणि भगवंताच्या गळ्यासमोर धरला. कुणी? यशपालाने चाकू काढला आणि भगवंताच्या गळ्यासमोर धरला. अरे कोण तू? म्हणे मी सावकार. सावकार, तुम्हाला पंढरपूर माहितीये का? अरे प्रश्न केला पंढरीच्या राजाला, तुम्हाला पंढरपूर माहितीये का? परंतु माझ्या भगवंतानं विचार केला, हो जर म्हणावं तर हा मला लुटणार नाही. अरे करुणामय अंतकरणाचा माझा भगवंत आहे. भगवंतानं सांगितलं कुठलं पंढरपूर? कुठल्या जिल्ह्यात आहे? कुठल्या तालुक्यात आहे? मला पंढरपूर माहित नाही. अरे पंढरीच्या राजानं यशपालाला उत्तर द्यावं, मला पंढरपूर माहित नाही. थोडासा आनंद झाला. दुसरा प्रश्न केला, पंढरपूर नाही ना माहित? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहित आहे का? हा प्रश्न केला. अरे प्रश्न केला कोणाला? पंढरीच्या राजालाच प्रश्न केला. अरे तुला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहितीये का? परंतु माझ्या भगवंताचा अंतकरण बघा. माझ्या भगवंताने सांगितलं कुठला पांडुरंग परमात्मा, हे नावच मी पहिल्यांदा ऐकतोय. एवढ्या शुद्ध अंतकरण माझ्या भगवान परमात्म्याचं आहे. हे प्रश्न ऐकले. याला पंढरपूरही माहित नाही, पंढरीचा पांडुरंग परमात्मा देखील माहित नाही. आता याला लुटायचं. अरे यशपालानं भगवान परमात्म्याला रथातून खाली ओढलं. अरे मार मार मारला भगवंताला. भगवंताच्या हातातल्या अंगठ्या काढल्या, रत्नजडित अलंकार भगवंताचे काढून घेतले, भगवंताचे कपडे फाडले आणि सांगितलं चालता हो म्हणे. जगाच्या मालकाला लात मारली, लात मारली. भगवंत जमिनीवरती कोसळले, जमिनीवरती भगवंत कोसळले आणि याने उठला. म्हटलं आता मी घरी जाणार, घरी जाणार आणि धनधान्य आणून संतांना जेवू घालणार. असं म्हटल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा मातेला लोटांगण घेत होते. म्हटले अरे खूप लांबून आलो रे, खूप लांबून आलोय, भूक लागली रे, भूक लागली, तहान लागली. यशपाल म्हटला तुला जर घरी नेलं तर संत बसलेले आहेत आणि संतांनी याला जर विचारलं तर खरी हकीकत संतांना सांगेन आणि संत माझ्या घरी भोजन करणार नाही. अरे एकच प्रश्न सांगली आणि म्हटले चालता हो, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये. परंतु भगवंत चतुरातो शिरोमणी, भगवंत चतुर आहे, चालक आहे भगवंत. भगवंताने विनवणी केली, विनवणी केली. जे पालाचं यशपालाचे चरण धरले, लोटांगण घातलं जगाच्या मालकानं यशपालाच्या चरणाजवळ आणि सांगितलं घरी येऊ द्या, घरी येऊ द्या. कारण की भगवंताला हे तत्व माहित होतं. अरे तो भगवंत सहजासहजी प्राप्त होईल, परंतु संतांच्या पंगतीमध्ये भोजन परत भेटू शकत नाही. भगवंतानं विचार केला आणि लोटांगण घालून यशपालाला सांगितलं मला तुझ्या घरी येऊ दे. यशपाल म्हटला ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु एका कोपऱ्यात बसायचं, कोणाला तोंड दाखवायचं नाही. अरे भगवंत होता तो भगवंत. हात जोडले, म्हटले बाबा अरे एका कोपऱ्यात बसन रे, तोंड दाखवणार नाही. यशपालाच्या घरी भगवंत गेले. भगवंत यशपालाच्या घरी गेले. यशपालानं भगवंताला लात मारली आणि कोपऱ्यामध्ये जागा दिली. कोपऱ्यामध्ये भगवंत हाताखाली तोंड घालून बसले. अरे माऊलींनी आणि नामदेवरायांनी जर मला बघितलं तर ते काय म्हणतील. कोपऱ्यामध्ये जागा दिली, याने धान्य आणलं आणि संतांची पंगत बसली, संतांची पंगत बसली. माऊली ज्ञानोबा राय आणि नामदेवराय जेवायला बसले.
जेवायला बसल्याच्या नंतर काय झालं, माऊली ज्ञानोबारायांची दृष्टी त्या कोपऱ्यामध्ये गेली. कोपऱ्यामध्ये दृष्टी गेल्याच्या नंतर माऊली म्हणतात, अरे कोण आहे हा, याला बोलून ना जेवायला. कारण संत कसे आहेत, अखंड ज्यांच्या अंतकरणामध्ये दया क्षमा शांतीचा निवास आहे ते संत आहे. ते संत म्हटले, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्याला घेऊन या. अरे कोण येतो, अरे जयपालाने सांगितलं. अरे जयपाल जगाच्या मालकाला म्हणतोय, हा आमच्या गावातला भिकारी आहे. अरे ज्या सर्वांचं पोट ज्याच्यामुळे भरतं, ज्यानं विश्वाची निर्मिती केली, तुम्ही आम्ही ठीकठाक आहोत त्याची कृपा आहे. आणि यशपाल म्हटला की तो आमच्या गावचा भिकारी आहे म्हणे. भिकारी जरी असला तरी त्याला पंक्तीला जेवायला बोलून आला. माऊली ज्ञानोबाराय तटकन उठले, त्या कोपऱ्यामध्ये गेले. कोपऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर आता हा काही तोंड वर काढे ना. अरे तोंड वर काढलं तर माऊली काय म्हणेल, मला नामदेव नाही मला काय म्हणतील. भगवंताला लाज वाटू लागली. भगवंत तोंड वरती घ्यायला तयार नाहीत दादांनो. माऊली ज्ञानोबारायांनी हात मागे तसे बाहेर केले आणि भगवंताचा चेहरा हातामध्ये घेतला आणि वर उचलला. अरे माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले आणि जयपालाच्या चरणावरती जाऊन माऊली ज्ञानोबारायांनी लोटांगण घेतलं. अरे यशपाला, योग याग जप तप करून जो भगवंत सहजासहजी कोणाच्या स्वप्नातही जात नाही, तो असणारा भगवंत आज भिकारी होऊन तुझ्या दारात आलाय. तुझ्यासारखा पुण्यवान तूच आहे रे, तुझ्यासारखा पुण्यवान तूच आहे. आणि यशपालाने ज्यावेळेस सांगितलं, अरे मला जो माहित नव्हता, ज्याचं गावही मला माहित नव्हतं, आज तो जगाचा मालक माझ्या घरामध्ये भिकारी म्हणून आला. अरे भगवंताला मारलं मी, भगवंताला लाथ मारली, कोपऱ्यामध्ये बसायला जागा दिली, अंतकरण भरून आलं आणि यशपाल हंबरडा फोडून रडू लागले. अरे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे दादांनो, की योग याग जप तप करून जो भगवंत सहजासहजी कुणाच्या स्वप्नातही जात नाही, तो असणारा भगवंत संतांच्या संगतीमुळे, संतांची संगती प्राप्त झाल्यामुळे यशपालाला साक्षात भगवंत भेटले. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच, जीवनामध्ये नाथबाबा सांगतात कलियुगामध्ये संत एवढे श्रेष्ठ आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की संतांशिवाय कलियुगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही. बरं तुम्ही म्हणाल ताई आम्हालाही आमच्या जीवाचा उद्धार करायचा आहे, आम्हालाही वाटतं संतांची भेट व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, परंतु सुभाषितकार सांगतात शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. ज्याप्रमाणे प्रत्येक शिंपल्यामध्ये माणिक मोती नाही, गजेंद्र नावाच्या हत्तीच्या मस्तकावर मोती नाही. अरे वन खूप आहेत परंतु त्या वनामध्ये चंदनाचं झाड नाही, तसं कलियुगामध्ये संत आहेत परंतु ते सर्वत्र नाही आहेत. मग अशा संतांची भेट व्हावी जर वाटत असेल तर तेवढं पुण्य आपल्या या ठिकाणी पाहिजे आणि तो भगवंत जर भेटावा अशी इच्छा अंतकरणामध्ये असेल तर आपल्याला संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि एकदा जर का संतांची संगती जीवनामध्ये झाली रे झाली, तो भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाथ बाबा भगवंताकडे मागणं मागतात, अरे भगवंता संसारामध्ये जन्म दिला, मला इच्छा आहे, माझ्या चंचल मनाला एकच मागणं मागतो, माझ्या चंचल मनाला तुझ्या चरणाजवळ जागा दे, संसाराच्या व्यसनामध्ये न गुंतता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंता या विश्वामध्ये सर्व माया आहे रे, हे विश्व म्हणजे माया आहे, या मायेमध्ये माझं मन गुरफटू देऊ नको, कारण माया एवढी वाईट आहे, एवढी वाईट आहे. माया एकदा जर का चिकटली तर सुटता सुटत नाही. माया एवढी विचित्र आहे, एवढी विचित्र आहे, मायेने कोणालाही सोडलं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये माया ही असतेच. विचार जर केला आपल्या जीवनामध्ये माया कशी असते, माया आपल्या जीवनामध्ये कशी असते तर सांगून जाईल. भाऊ माझा आहे ही माया आहे, वडील माझे आहेत ही माया आहे, आपतेष्ट सगळे सोयरे नाते सर्व जे गोत्र आहेत ते माझे आहेत ही माया आहे. परंतु कोरोनाने एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांना दाखवून दिलं आपलं म्हणून
कोणी नाही. अहो स्वतःची सख्खी बायको असू द्या, स्वतःची सख्खी बायको असू द्या, लांबून ताट फेकायची हो नवऱ्याला, लांबून ताट फेकायची. म्हणजे जीवनामध्ये कोरोनाने दाखवून दिलं, अरे तुम्ही या पृथ्वीवरचे पाहुणे आहात, मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून जीवनामध्ये ही माया असते, या मायेमध्ये जर एखादं गुरफटलं रे गुरफटलं, उपयोग नाही. मग नाथ बाबा सांगतात भगवंता, अरे ही माया जी विश्वामध्ये आहे, या मायेमध्ये माझं मन गुरफटू देऊ नको. सतत माझ्या मुखातून तुझं नामचिंतन आणि संतांची संगती होऊ दे. अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो संत समागम, 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 नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. भगवंता, अरे कुठल्याही मायेमध्ये माझं मन गुरफटू देऊ नको. तुझं नाव माझ्या मुखाला सतत राहावं. संतांची संगती जीवनामध्ये मला घडावी. आणि भगवंता, अरे दिलाय ना तुम्हाला सुंदर असा नरदेह, भगवान परमात्म्याने आम्हाला सुंदर असा नरदेह दादांनो दिला. कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा, परंतु आपण केलं देवे दिला देह भोजना. भगवंताने भजन करण्यासाठी नरदेह दिला, परंतु आपण उपयोग केला भोजनासाठी. कीर्तन कितीला संपत आहे, सगळे घड्याळ बघत आहेत, कारण भोजन करायचंय ना. अरे दिलाय ना सुंदर असा नरदेह त्या भगवान परमात्म्याने, तर त्याचं आपलं आद्य कर्तव्य आहे त्याचं चिंतन करणं. तुम्हाला सांगून जाईल, अमोल अशा किमतीचा नरदेह भगवंताने आम्हाला दिलाय, याचं मोल होऊच शकत नाही. काय मोल आहे या एका पार्टचं एका क्षणात तुम्हाला सांगून जाईल. अरे 80 वर्षाचा म्हातारा माणूस एक वेळी दवाखान्यात गेलं. 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेलं, चेकअप झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमचं हृदय खराब आहे, तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. 80 वर्षाचा म्हातारा माणूस रडतोय दादांनो. अहो डॉक्टर, वाटेल तेवढा पैसा खर्च करा, परंतु माझ्या हृदयाचं ऑपरेशन हे झालंच पाहिजे. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली. ऑपरेशनची तयारी केली. 4 तास बाबांचं ऑपरेशन चाललं. 4 तास बाबांचं ऑपरेशन चाललं. 3 तास डॉक्टरांनी त्या बाबांचं हृदय काढून एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं. काचेच्या भांड्यामध्ये बाबांचं हृदय ठेवलं. कर्म मार्गाने बाबा शुद्धीवर आले. बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. अरे डॉक्टरांनी बिल काढलं. 8 लाख रुपये बिल काढलं आणि ते बिल त्या बाबांच्या हातामध्ये दिलं. हातामध्ये बिल दिल्याच्या नंतर बाबा रडू लागले. बाबा रडू लागले. डॉक्टर म्हटले, बाबा अहो बिल जास्त झालं म्हणून रडताय का? अहो 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका बाबा. त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर अहो बिल जास्त झालं म्हणून रडत नाही. डॉक्टर म्हटले, काय झालं रडायला? ते बाबा म्हणतात, डॉक्टर अहो 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 8 लाख रुपये बिल केलं. अहो डॉक्टर, गेली 80 वर्ष झालं माझा भगवंत माझं हृदय सांभाळतोय
आणखी त्यानं बिल पाठवलं नाही म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. अरे एकच गोष्ट सांगून जाईल, मोल न होणारा नरदेह त्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिला. एक पार्ट जरी कमी दिला असता तर खूप मोठी फजिती झाली असते. मला सांगा, कोरोनाचा काळ चालू आहे, कानच दिले नसते तर मला सांगा चष्म्याच्या दांड्या कुठे अडकिल्या असत्या, ते जाऊ द्या, मास्क कुठे लटकवले असते, दोन्हीकडून दोन खुट्या ठोकावा लागल्या असत्या. मग दिलाय ना भगवंताने सुंदर असा नरदेह. जर वाटत असेल तो भगवंत मला प्राप्त व्हावा, संतांची संगती मला जीवनामध्ये व्हावी, तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण एकमेव हाच पर्याय. आणि जीवाला वाटत असेल ना जर तो भगवंत मला प्राप्त व्हावा तर अंतःकरणापासून एकदा आपण त्याचं भजन करूया. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या, सर्वांनी घ्यायचे, मृदुंगाचार्य तुम्ही नका घेऊ, सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्यायचे आणि अंतःकरणापासून त्या भगवंताला आवाज द्यायचा. विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवायची, सर्वांनी सर्व हात खाली, दोन्ही हात. महाराज वर करायचं सगळ्यांना सांगावं लागलं, परंतु खाली करायचं. असो, माझ्या अंतःकरणातला भाव तुम्ही ओळखला, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. मी हात खाली करा म्हणण्याच्या अगोदर तुम्ही सर्वांनी खाली केले. असो, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची ब्राह्मण को देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची ब्राह्मण को देवा. अनेक मागणे काही नाही देवा किंवा आता, एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागमे, वाऊगाची भ्रमण को देवा. विठ्ठल 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 यथामती यथावकाश आपण भगवंत अभंगाचा भावार्थ बघण्याचा विचार केलेला आहे. ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा मी प्रयत्न केला. आज माझं कीर्तन संपतंय दादांनो, जाणार आहे मी, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल. तरुण वर्ग आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, थोडे का होईना पण आहेत. तरुण वर्ग आज माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाही गेले ना, तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती गोष्ट म्हणजे अरे परश्री आपल्या आई भगिनीच्या समान आहे. एवढीच गोष्ट आज माझ्या कीर्तनातून घेऊन जा, माझं कीर्तन सफल झालं असं मी म्हणेल. अरे आज जरी कोरोना आला, जरी किती मोठं संकट
आलं तरी आज माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या भारत भूमीच्या मातीमध्ये माझ्या माता भगिनींवरती अन्याय होतो, अत्याचार होतो. अरे खरं तर कळत नाही सुरुवात कुठून करावी. अरे तुम्हीच सांगा आता कुठून सुरुवात करू. जिने जन्म दिला त्या मातेपासून सुरुवात करू की या मनगटावर राखी बांधणाऱ्या तुमच्या भगिनीपासून सुरुवात करू, का पाश्चात्य संगीताच्या तालावर नाचणाऱ्या माधुरी दीक्षित पासून सुरुवात करू, की भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन करूनही वेश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकनाट्य मंडळातील नृत्यांगनापासून सुरुवात करू, की सामूहिक बलात्काराला सामोरे जाणाऱ्या कोपर्डीतील माय भगिनीपासून सुरुवात करू. अरे तुम्हीच सांगा आता कुठून सुरुवात करू. अरे का होतात स्त्रियांवरती अन्याय, का होतात स्त्रियांवरती अत्याचार. अरे ती एक मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून तिचं काही चुकलं का. अरे ती एकटी घराबाहेर पडली, खूप शिकली, खूप मोठी झाली म्हणून तिचं काही चुकलं का. अरे एखाद्याला आपला बाप म्हणून, एखाद्याला आपला भाऊ म्हणून मदत मागितली म्हणून तिचं काही चुकलं का दादांनो. नाहीतर माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, भारत भूमीमध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले. अरे स्वामी विवेकानंदांसमोर एखाद्या स्त्रीनं यावं आणि स्वामी विवेकानंदांना सांगावं, स्वामी विवेकानंद मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामी विवेकानंद त्या स्त्रीला सांगतात अगं तुला माझ्याशी का विवाह करायचा आहे. त्यावेळेस त्या स्त्रीचं उत्तर ऐका, अहो स्वामी विवेकानंद तुमच्यासारखा हुशार, बुद्धिवान, विवेकबळ असणारा पुत्र माझ्या जन्मी, माझ्या पोटी जन्माला यावा एवढीच माझी इच्छा आहे. परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात अगं तुला माझ्यासारखा पुत्र प्राप्त होईल याची शाश्वती तू देते का. यापेक्षा एक काम कर, अगं मलाच तुझा पुत्र समज. परस्त्रीला आई म्हणणं ही संस्कृती आपली आहे दादांनो. माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. अरे छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी नजराण्यातली स्त्री आली, नजराण्यातली स्त्री राजांच्या दरबारामध्ये आली. राजे सिंहासनावरून तटकन उठले आणि त्या स्त्री समोर गेले आणि म्हटले तुम्ही किती सुंदर आहात हो, तुम्ही किती रूपवान आहात, तुम्ही किती देखणे आहात. आणि माझ्या राजाच्या तोंडातून शब्द फुटला, अरे अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही तसेच झालो असतो वदले छत्रपती. अरे परस्त्रीला आई मानणं ही संस्कृती आपली आहे दादांनो. परंतु आज याच भूमीमध्ये माझ्या माता भगिनींवरती अन्याय होतो, अत्याचार होतो दादांनो. अरे मी तर इथपर्यंत म्हणन, जोपर्यंत एखाद्या मंत्र्याच्या मुलीची इज्जत बाजारामध्ये टांगली जात नाही तोपर्यंत संविधानाची पेटी उघडली जाणार नाही. अरे उस दिन ताला टूटेगा संविधान की पेटी का, जिस दिन जिस्म निचोड़ा जाएगा किसी मंत्री के बेटे का, तोपर्यंत संविधानाची पेटी उघडली जाणार नाही दादांनो. अरे दोष तिच्या कपड्याचा नाही, दोष तिच्या जातीचा नाही, अरे दोष तुमच्या आमच्या नजरा वाईट म्हणून बलात्कारासारखे प्रकरण आज आपल्याला दिसतात दादांनो. अरे हे 2-3 वर्षापूर्वी होऊन गेलेलं प्रकरण, प्रियंका रेड्डी हैदराबाद, डॉक्टर मुलगी होती दादांनो, डॉक्टर मुलगी होती. परंतु ज्यावेळी त्या नराधमांनी तिच्यावरती अन्याय अत्याचार करून तिला जाळलं, अरे ज्यावेळेस ती जळत असेल ना त्यावेळेस तिच्या अंतःकरणामध्ये येत असेल, अरे मी लहान होते, लहान असताना माझ्या आईकडून चुकून मला अगरबत्तीचा चटका बसला तर माझ्या बापानं माझ्या आईला मारलं आणि आज या नराधमांनी माझ्यावरती अन्याय अत्याचार करून मला जाळलं. ही गोष्ट ज्यावेळेस माझ्या बापाच्या कानी पडली असेल त्यावेळेस माझ्या बापाची काय अवस्था झाली असेल. ती प्रियंका रेड्डी म्हणत असेल, मी लहान होते, सायकल वरून पडले, मला थोडंसं खरचटलं तर माझा बाप माझ्यासाठी रडला आणि आज या नराधमांनी माझ्यावरती अन्याय अत्याचार करून मला जाळलं. ही गोष्ट ज्यावेळेस माझ्या बापाच्या कानी पडली असेल माझ्या बापाची काय अवस्था झाली असेल. अरे इथं बसलेल्या कोणत्याही मुलीला विचारा, ताई अगं तुझं सर्वात जास्त प्रेम कोणाचं आहे, कोणावर आहे. अहो माझ्या सकट सगळ्या छाती ठोकून सांगतील ताई आमचं सर्वात जास्त प्रेम माझ्या बापावर आहे. अरे इथं बसलेला प्रत्येक पुरुष वर्गाला विचारा, बाबा तुम्ही सर्वात जास्त कोणावरती प्रेम करता.
सर्वजण छाती ठोकून सांगतील ताई आम्ही सर्वात जास्त प्रेम माझ्या मुलीवरती करतो. आणि ज्यावेळेस ती गोष्ट प्रियंका रेड्डीच्या बापाच्या कानावरती पडली असेल त्यावेळेस त्यांची काय अवस्था झाली असेल. म्हणून तरुण वर्ग एकच गोष्ट माझ्या कीर्तनातून आज घेऊन जा. परस्त्री आपल्या माता भगिनीच्या समान आहे एवढीच गोष्ट माझी जर घरी नेली तर माझ्या कीर्तनाचा सार झाला असं मी मानेल. विठ्ठल विठ्ठल यथामती यथावकाश आपण अभंगाचा भावार्थ बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. विचार जर केला तर वयाने ज्ञानाने तपाने सामर्थ्याने श्रेष्ठ असणारी गुरुजन वर्ग आज माझ्या समोर कीर्तनाला बसलेली आहेत. तुमच्या समोर काय बोलणार मी, परंतु ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांनी बुद्धी दिली, गुरुवर यांनी ज्ञान दिलं, त्याप्रमाणे विचार मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ असाच असू शकेल असं मी गॅरंटी देऊन सांगत नाही. खूप मोठे मोठे कीर्तनकार आहेत. सुंदर असं चिंतन 5-6 दिवसामध्ये या ठिकाणी एक से बडकर एक कीर्तन तुम्ही ऐकलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांसमोर सेवा करण्याची संधी मिळाली. जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमची मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 मुली असतील त्यांनी मला तिसरी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 3 मुली असतील त्यांनी मला 4थी मुलगी समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. परंतु जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझं मला परत द्या. आज कीर्तनासाठी उपस्थित माझ्या कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम ज्यांनी केलं, कारण की मी एकटी काही करू शकत नाही. तुम्ही सर्वांची साथ मला भेटली. माझ्या कीर्तनाला गायन करून सुंदर अशी साथ केली. आमच्या कीर्तनकार ताई आहेत सर्वजण संस्थेतल्या विद्यार्थिनी माझ्या गुरु भगिनी, त्यांनी सुंदर असं गायन करून साथ दिली. या ठिकाणी दोन्ही महाराज असतील त्यांनी ही सुंदर अशी साथ मला केली. त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. मृदुंग वाजून ज्यांनी उत्कृष्ट असं कीर्तनाला माझ्या साथ केली असे असणारे कर्जत रत्न हरिभक्त परायण गुरु बंधुराज वैभव महाराज सुपेकर यांनी मृदुंग वाजून सुंदर अशी साथ केली. त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. आमचे पेटीवाले दादा, वय लहान पण कीर्ती महान आहे दादा तुमची, त्यांनी सुंदर अशी हार्मोनियम वाजून माझ्या कीर्तनाला साथ केली. त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. सर्व टाळकरी असतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा आवाज काही एवढा मोठा नाहीये आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलं असे असणारे माईक सिस्टीम वाले दादा, त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. सुंदर अशी सिस्टीम त्यांनी लावली. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एवढीच प्रार्थना करते तुमच्या सिस्टीम मध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये. तुमच्या एकीचे 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर असा बाल कीर्तन महोत्सव ज्यांनी या ठिकाणी आयोजित केला असे असणारे प्रमोद दादा रणवरे यांनी सुंदर असं भव्य दिव्य गणेश जयंती निमित्त सर्व जाती धर्माच्या विद्येचे दैवत गणपती बाप्पा त्यांच्या जयंती निमित्त बाल कीर्तन महोत्सव आयोजित केला. आमच्यासारख्या बाल कीर्तनकारांना समाज काय असतो हे कळावं, समाजासमोर कसं बोलावं, ते ज्ञान कसं येईल याचं कार्य ते करत आहेत. अंतकरणापासून त्यांचेही आभार मानते. आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित ज्यांच्याकडून मी ज्ञान घेते आनंदी तीर्थक्षेत्रामध्ये माझे गुरुवर्य मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील बाबा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. बरं नाव तरी कोणाकोणाची घ्यावी कळतच नाही, जाऊ द्या. ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. आणि हे कीर्तन भविष्यामध्ये कधीही तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मला वाटतं मराठी हॉटस्पॉट दादाई या ठिकाणी सुंदर अशी शूटिंग त्यांनी केली. त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. आमचा महिला वर्ग माझ्या मातेच्या समान तुम्ही आहात. तुम्ही सुंदर अशी साथ केली. या ठिकाणी गुरुबंधुराज सर्व असतील, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून माझ्या कीर्तनाला साथ केली. उद्याच्या कीर्तनकार हरिभक्त परायण ज्यांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे, भक्तिताई महाराज चव्हाण या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. उद्याचंही कीर्तन खूप दणदणीत साजरी होणार आहे. आता जेवढी उपस्थिती तुम्ही लावली त्याच्यापेक्षाही जास्त उपस्थिती उद्याच्या कीर्तनाला असू द्या. आमच्या विनेकरी आजी राहिल्या होत्या, तुमचे अंतकरणापासून धन्यवाद. सर्वांची नावं घेतली परंतु यांची नावं घेतली नाही. भालदार काका, चोपदार काका, सर्वांच्या चरणी दंडवत. आणि कीर्तन निरूपणाला पूर्णविराम. दानेश्वर माऊली, माऊली दानेश्वर माऊली, जय विठ्ठल जय
महोत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.